So let's start with the next question, that is find the Fourier cosine integral representation for the function f of x equal to x square for 0 to a and it is equal to 0 for x greater than a. So here as you can see function is defined in the interval 0 to infinity. ठीक है ना, 0 से 0 पासून a पर्यंत किती आहे x स्क्वेअर आणि a पासून पुढे अप टू इन्फिनिटी 0 आहे. ठीक. सो दिस फंक्शन इज बेसिकली इवन फंक्शन, पण त्याने आपल्याला डायरेक्टली सांगितलेलं आहे की कोसाइन इंटिग्रल काढायचं आहे. तर डायरेक्टली वी कॅन स्टार्ट विथ फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म. फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म ऑफ दिस and it is given by fc lambda is equal to integral 0 to infinity f of u cos lambda u du. Okay. Now here let us find out this fc lambda. It is equal to integral 0 to infinity. Now what is f of u? See 0 to infinity मध्ये जर आपण विचार करत असू 0 to infinity मध्ये तर x स्क्वेअर पण आहे 0 पण आहे, म्हणून मी फक्त 0 to a घेणार. म्हणजे आपण इथे 0 to infinity न घेता 0 to a घेऊया आणि फंक्शन मग होणार x स्क्वेअर म्हणजे f of u असणार u स्क्वेअर cos लॅम्बडा u du. अर्थात आपण इथे जरी लिहिलेलं नसलं तरी समजून घ्यायचं की पुढे असणार आहे इंटिग्रल a टू इन्फिनिटी, a पासून इन्फिनिटी पर्यंत, कारण मला पूर्ण 0 टू इन्फिनिटी पाहिजे ना. इथं तुम्ही फक्त 0 टू a घेतलं प्लस करणार a पासून इन्फिनिटी पर्यंत. पण हे जे पुढचं इंटिग्रल आहे त्याच्यामध्ये f ऑफ u, f ऑफ x जर 0 असेल तर f ऑफ u सुद्धा असणार आहे 0 आणि मग दिस बिकम्स एव्हरीथिंग 0. म्हणून आपण पुढचं इंटिग्रल जे आहे ते कन्सिडर या ठिकाणी करत नाही. लिहिलं तरी चालतंय. तर ठीक आहे, फार तुमच्या माझ्याकडे लिहून घ्या a टू इन्फिनिटी 0 into cos lambda u du. So value of this integral or value of this definite integral is 0. So we will not be writing over or we will not be carrying over this. Now let us solve this. Now here you can see it is integration by parts. So according to LIAT, that is LIAT or ELAT both, this is first function and here we are having second function. Now here we will use generalized rule of u into v, not the rule which we are using in 11th, 12th or diploma. त्याच्यामध्ये आपण काय घ्यायचो, फर्स्ट इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल ऑफ सेकंड असला काहीतरी एक लांबलचक फॉर्म्युला आहे. या ठिकाणी एक जनरलाइज यूव्ही रूल जो आहे तो अशा पद्धतीने असतो, जनरलाइज I by part, integration by parts. So integral of u into v dx. If obviously this is first one and this is second one. First आणि second कशाने डिसाइड करणार आहे आपण, फर्स्ट सेकंड किंवा u v हे कशाने डिसाइड होता, लिए किंवा इलेटने. ऑलरेडी तुमच्या सोबत कॅल्क्युलस फॉर्म्युले शेअर केलेले आहेत. बेसिक इंटिग्रेशन आपण ऑलरेडी शिकलेलो आहे 11, 12 आणि डिप्लोमा मध्ये. ठीक आहे, हा प्रकार त्या ठिकाणी होता. याचं जे काय फॉर्म्युला आहे तो लांबलचक आहे, पण मला जनरलाइज म्हणजे जर शॉर्टकट पाहिजे असेल, ठीक आहे, याच्याकरता शॉर्टकट, तर तो आहे फर्स्ट इंटिग्रल ऑफ सेकंड पुढे मायनस, हा आता पहिला झाला हा दुसरा झाला. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे यू डॅश आणि परत इंटिग्रल ऑफ सेकंड. आता हा फर्स्ट आहे आणि हा सेकंड आहे, मग पुढची टर्म असणार प्लस या पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे यू डबल डॅश आणि या दुसऱ्याचा इंटिग्रल 2 वेळा झालाय, आता परत होणार 3 वेळा इंटिग्रल आणि ही प्रोसेस कंटिन्यू चालत राहणार. पुढची टर्म मायनस असणार, यू डबल डॅश होता तर यू ट्रिपल डॅश येणार आणि हा 3 वेळा इंटिग्रल होता, हा 4 वेळा इंटिग्रल येणार. पुढची टर्म प्लस असणार लाईक दिस. नाउ व्हाय वी आर युजिंग दिस जनरलाइज्ड रूल फॉर I by part फॉर दिस टाइप ऑफ फंक्शन्स, कारण हे अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एका स्टेपला येऊन पॉलिनॉमियलचा एका स्टेपला येऊन डेरिव्हेटिव्ह त्याचा होतो 0. ठीक. जस्ट फॉर एक्झाम्पल आपण सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन डिस्कस केलं होतं. x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह होणार 3x स्क्वेअर, 3x स्क्वेअर चा होणार 6x, 6x चा होणार 6 आणि 6 चा डेरिव्हेटिव्ह होणार 0. म्हणजे आज तुम्ही हे डेरिव्हेटिव्ह काढत जाता, हे जरी इन्फायनाइट एक्सपान्शन असलं तरी इंटिग्रल इन्फायनाइट असू दे, पण हा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जातो, एका स्टेजला जाऊन तो 0 होतो आणि तिथं आपलं डिफरन्शिएशन म्हणजे पुढचं जे इंटिग्रेशन आहे ते कम्प्लीट स्टॉप होतं. क्लिअर. मग तो रूल या ठिकाणी यूज करणार. सो फर्स्ट यू स्क्वेअर इंटिग्रल ऑफ सेकंड, आता कॉस लॅम्बडा यू त्याचं इंटिग्रल असणार
साइन लैम्बडा यू अपॉन लैम्बडा कॉस के एक्स. ठीक आहे, त्याचं इंटिग्रल असतं साइन के, कॉसचं इंटिग्रल साइन. ठीक आहे, कॉसचं इंटिग्रल काय येणार साइन आणि यू चा कोइफिशियंट लॅम्बडा तो डिनॉमिनेटरला घ्यावा लागेल कारण आपण हा फॉर्म्युला वापरतो. इंटिग्रल ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस बी म्हणजे या ठिकाणी एक्स प्लस बी चा कन्सेप्ट समजून घ्या. लिनियर कंपोजिट फंक्शन, कंपोजिट लिनियर फंक्शन. कॉसचं इंटिग्रल असणार साइन एक्स प्लस बी. मात्र जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण इंटू ए करतो तसं इंटिग्रल मध्ये डिवायडेड बाय ए करायचा असतो. इथं डिवायडेड बाय ए आहे. ए म्हणजे या यू चा कोइफिशियंट तो लॅम्बडा. पुढची टर्म असणार निगेटिव्ह. या यू स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तो काय येणार 2u आणि इंटू याचं इंटिग्रल. आता साइनचं इंटिग्रल असणार मायनस कॉस लॅम्बडा यू अपॉन लॅम्बडा. पण ऑलरेडी इथे एक लॅम्बडा होता, सो इट विल ऑल्सो रिमेन देअर, सो इट बिकम्स लॅम्बडा स्क्वेअर. डायरेक्टली आपण लॅम्बडा स्क्वेअर लिहून टाकणार. कॉन्स्टंट रिमेन्स ॲज इट इज. म्हणजे हा लॅम्बडा इथे गेला आणि इथून एक लॅम्बडा आला. आता लक्षात घ्या यू इंटू व्ही चा रूल यूज करत असताना हे ब्रॅकेट कम्प्लिटली जे काय इंटिग्रल आहे याचं जसं जसं इथेच ठेवायचं. मायनस मायनस प्लस करत करायचं नाही. इट विल बी रॉंग देअर. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह याचं इंटिग्रल, याचा डेरिव्हेटिव्ह त्याचं इंटिग्रल. पुढचं अशा पद्धतीने आपण चालणार. पुढे असणार मायनस, नंतर पुढे असणार प्लस 2u. ठीक आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह तो असणार 2. ठीक आहे, मायनस साइन नंतर पुढचं साइन असणार आहे प्लस 2u चा डेरिव्हेटिव्ह तो असणार 2 आणि या मायनस कॉस लॅम्बडा चे इंटिग्रल. तर मायनस ॲज इट इज कॉसचं इंटिग्रल साइन लॅम्बडा यू अपॉन लॅम्बडा आणि ऑलरेडी हा लॅम्बडा स्क्वेअर होता तो झाला आता लॅम्बडा क्यूब. पुढची टर्म असणार आहे मायनस या 2 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 0 आणि मग पुढे काय पण असू द्या, इट डज नॉट मॅटर. म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट मध्ये या ठिकाणी संपलेलं आहे. ठीक, या टर्मची आपल्याला गरज नाही आणि याला मी देणार ब्रॅकेट. लिमिट आहे 0 टू a. लेट अस पुट डाउन द लिमिट्स. म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करणार आहोत. अप्पर लिमिट मध्ये मला यू च्या ठिकाणी घ्यायचा आहे a. यू च्या ठिकाणी घ्यायचा आहे a. यू स्क्वेअर म्हणजेच a स्क्वेअर इंटू साइन डायरेक्टली लिहून टाकूया आपण a स्क्वेअर साइन लॅम्बडा a अपॉन लॅम्बडा. पुढे आता लिमिट टाकतोय आपण मायनस मायनस प्लस 2u म्हणजे तो झाला 2a इंटू कॉस लॅम्बडा a अपॉन लॅम्बडा स्क्वेअर. पुढे प्लस मायनस मायनस 2 इंटू साइन लॅम्बडा a अपॉन लॅम्बडा क्यूब. हे झाले अप्पर लिमिट. ठीक आहे, याला एक ब्रॅकेट देऊन टाकूया. मायनस लोअर लिमिट एकदा चेक करा काय येतंय. बघा यू स्क्वेअर आहे, यू ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर तो होऊन जाणार 0. मायनस मायनस प्लस झाला तर ठीक आहे, पण इथं पण यू आहे तो सुद्धा होणार 0. पुढे प्लस मायनस मायनस झाला ते पण ठीक आहे, पण इथं साइन लॅम्बडा यू म्हणजे साइन 0 विच इज नथिंग बट 0. लोअर लिमिट मध्ये तिघही 0 होऊन जातात. आणि मग माझं आन्सर एफ सी लॅम्बडा साठी फायनल आन्सर हे आहे ए स्क्वेअर साइन लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा प्लस 2a कॉस लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा स्क्वेअर आणि मायनस 2 साइन लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा क्यूब. ठीक, सो दॅट इज एफ सी लॅम्बडा म्हणजे फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म. मला पाहिजे फोरियर कोसाइन इंटिग्रल रिप्रेझेंटेशन म्हणजे याचा घ्यावा लागणार इनवर्स ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, मग बाय इनवर्स transform, by inverse transform, what we can say, f of x is equal to 2 upon pi integral 0 to infinity f c lambda into cos lambda x d lambda. Okay, so it becomes how much? It is 2 upon pi इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी एफ सी लॅम्बडा ची जी व्हॅल्यू आहे या ठिकाणी ती ब्रॅकेट मध्ये लिहितो ए स्क्वेअर साइन लॅम्बडा ए डिवायडेड बाय लॅम्बडा प्लस 2a कॉस
lambda a divided by lambda square minus 2 sin lambda a divided by lambda cube bracket complete आणि into cos lambda x d lambda. Okay, so that is your Fourier cosine integral. So by inverse transform आपण असं म्हणूया की Fourier cosine integral is given by, this is your Fourier cosine integral representation of the given function. Clear? Now next question is, using Fourier integral representation, show that integral 0 to infinity this much function is equal to pi by 2 e raised to minus x cos x. ठीक आहे, एक रिव्हर्स क्वेश्चन. आपल्याला शो दॅटचा क्वेश्चन म्हणजे आपल्याला आन्सर माहिती आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, x ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, x ग्रेटर दॅन 0. सो f ऑफ x इज इक्वल टू, f ऑफ x ची व्हॅल्यू कुठे असणार, ही व्हॅल्यू f ऑफ x ची आहे, pi by 2 e raised to minus x cos x. X greater than 0 is defined in the interval 0 to infinity. Also, LHS indicates or LHS contains, indicates म्हणा किंवा contains sign terms. So therefore proceed with Fourier sine transform. Because that you have to decide की आता मला जर इंटिग्रल रिप्रेझेंटेशन करायचं आहे, शो दॅट करायचं, ठीक आहे ना, तर फोरियर साइन किंवा कोसाइन सांगितलेलं नाहीये. ते कशावरून ठरतं आहे, कारण एलएचएस मध्ये साइनची टर्म आहे, म्हणून आपण कोणता ट्रान्सफॉर्म घेणार, फोरियर साइन ट्रान्सफॉर्म. नाउ लेट अस स्टार्ट विथ फोरियर साइन ट्रान्सफॉर्म. We can write down fs lambda is equal to integral 0 to infinity, because it is defined in 0 to infinity, f of u sin lambda u du, which is equal to integral 0 to infinity. आता f of u काय आहे बघा, f of x दिलेला आहे, त्याच्यावरून f of u काढणार, तो असणार pi by 2 e raised to minus u cos u into sin lambda u du. ठीक, so this is equal to, now this pi by 2 is a constant, so let us take it outside, into या ठिकाणी 1 by 2 ची ऍडजस्टमेंट करतो. का करतो, पुढच्या स्टेप मध्ये इथे लक्षात येईल बघा, 0 टू इन्फिनिटी e raised to minus u लिहिला, आणि इंटू 1 by 2 ची ऍडजस्टमेंट मी याच्या करता केली, कारण याचं इंटिग्रल काढत असताना cos u sin lambda u फॉर्म्युला आपण 2 sin a cos b चा वापरतो. ठीक, इथं 1 by 2 ची ऍडजस्टमेंट करायची, ते 2 येणार, sin lambda u cos u du. So now this is the formula for 2 sin a cos b. ठीक आहे, 2 sin a cos b चा फॉर्म्युला या ठिकाणी येणार, आणि तो असतो sin of a plus b. हा फॉर्म्युला इकडे लिहून घ्या, 2 sin a cos b. फॉर्म्युला आहे sin of a plus b plus sin of a minus b. We'll be using this formula over here, कारण मला याच्यासोबत इंटिग्रेट करायचं आहे ना. सो दिस इज इक्वल टू पाय बाय 4 इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी e रेज टू मायनस u ब्रॅकेट मध्ये साइन ऑफ a प्लस b. आता a प्लस b म्हणजे या दोघांची ऍडिशन, लॅम्बडा u प्लस u, म्हणजे तो होणार लॅम्बडा प्लस 1 इंटू u, आणि प्लस साइन ऑफ a मायनस b म्हणजे लॅम्बडा u मायनस u, u कॉमन घेतल्यानंतर लॅम्बडा मायनस 1 इंटू u du. Now this e raised to minus u will be get multiplied with both of these two terms, दोघांसोबत मल्टिप्लाय होणार, मग पाय बाय 4 कॉन्स्टंट ऍज इट इज, आणि इथं ब्रॅकेट येणार आता इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी e raised to minus u sin लॅम्बडा प्लस 1 u मध्ये साइन असणार प्लस, परत इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी e raised to minus u sin lambda minus 1 u du ब्रॅकेट कंप्लीट.
इंटिग्रल पण सेपरेट ई रेस टू मायनस यू दोघांना मल्टिप्लाय केला आणि इंटिग्रल पण सेपरेट केलं, कारण आता हे दोघं इंटिग्रल एका वेगळ्या फॉर्म्युल्यात निघणार. तो फॉर्म्युला आहे ई रेस टू एक्स साइन बी एक्स चा. ई रेस टू एक्स साइन बी एक्स, त्याचं जे इंटिग्रल असतं ते असतं ई रेस टू एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए साइन बी एक्स आणि मायनस बी कॉस बी एक्स. हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे ई रेस टू एक्स इंटू साइन बी एक्स डी एक्स. सो इट इज नथिंग बट ई रेस टू एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए साइन बी एक्स मायनस बी कॉस बी एक्स. इन दिस पर्टिक्युलर केस व्हॅल्यू ऑफ या पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये दोघांमध्ये वेगळ्या व्हॅल्यू आहेत. बघा ए ची व्हॅल्यू या केस मध्ये फर्स्ट इंटिग्रल इकडे देऊन देतो जागाने. फर्स्ट इंटिग्रल मध्ये ए ची व्हॅल्यू -1 आणि बी ची व्हॅल्यू लॅम्बडा प्लस 1. यू चे जे कोएफिशिएंट आहेत म्हणजे एक्स चे कोएफिशिएंट इथं, ठीक आहे, इथं एक्स चा कोएफिशिएंट आहे, इकडे एक्स चा कोएफिशिएंट बी. ए -1 बी आहे लॅम्बडा प्लस 1. सेकंड इंटिग्रल मध्ये ए ची व्हॅल्यू -1 आहे, मात्र बी ची व्हॅल्यू लॅम्बडा -1 आहे. ओके, सो लेट अस सॉल्व दिस फर्दर. π/4 असणारच आहे ब्रॅकेट मध्ये. पहिल्याचं इंटिग्रल दोघांची लिमिट 0 टू इन्फिनिटीज आहेत, तो एकत्र लिमिट लावली तरी चालेल. पहिल्यामध्ये येणार ई रेस टू मायनस यू अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर 1 प्लस लॅम्बडा प्लस 1 चा स्क्वेअर. ठीक, आणि याच्या ब्रॅकेट मध्ये ए साइन बी एक्स, ए म्हणजे -1, ठीक आहे, दोघं ठिकाणी ए -1 आहे म्हणजे फक्त मायनस साइन बी एक्स म्हणजे साइन ऍज इट इज लॅम्बडा प्लस 1 इंटू यू मायनस बी कॉस बी एक्स, बी म्हणजे लॅम्बडा -1 आहे आणि कॉस बी एक्स म्हणजे कॉस ऑफ लॅम्बडा प्लस 1 इंटू यू. सो दिस इज ओनली फर्स्ट इंटिग्रल. हे फर्स्ट इंटिग्रल आहे. फर्स्ट इंटिग्रल मध्ये लॅम्बडा प्लस 1 आहे, ठीक आहे. फर्स्ट इंटिग्रल मध्ये लॅम्बडा प्लस 1 आहे बी ची व्हॅल्यू. ठीक, आणि अशाच पद्धतीने सेकंड सुद्धा येणार. अशाच पद्धतीने सेकंड, तर इथे येणार प्लस. आता सेकंड मध्ये होणार ई रेस टू मायनस यू अपॉन 1 प्लस लॅम्बडा -1 चा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर -1 चा स्क्वेअर प्लस 1 आणि बी स्क्वेअर लॅम्बडा -1 चा स्क्वेअर. त्याच्या ब्रॅकेट मध्ये असणार आहे मायनस आपलं सॉरी ए साइन बी एक्स, ए म्हणजे -1 आहे, तर तो होणार मायनस साइन लॅम्बडा -1 यू, पुढे असणार मायनस बी म्हणजे या केस मध्ये लॅम्बडा -1 आहे, लॅम्बडा -1 कॉस लॅम्बडा -1 यू ब्रॅकेट कंप्लीट आणि इथं कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट होतो. दोघांचे इंटिग्रल या फॉर्म्युलाने टाकलेले. लिमिट आहे त्याला 0 टू इन्फिनिटी. ठीक, सो दिस इज इक्वल टू व्हॉट π/4 ब्रॅकेट मध्ये. आता हे जे फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्म इथून ते तिथपर्यंत, त्याचं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. अप्पर लिमिट काय येणार ई रेस टू मायनस इन्फिनिटी, तो आपण पाहिला होता. ई रेस टू मायनस इन्फिनिटी किती असतो 0. बरं, प्लस इकडे सुद्धा ई रेस टू मायनस इन्फिनिटी, तो सुद्धा 0. मायनस असणार आहे लोअर लिमिट, ब्रॅकेट दिला. लोअर लिमिट मध्ये यू ची व्हॅल्यू आता मला 0 घ्यायची आहे, तो होणार ई रेस टू 0 म्हणजे 1 अपॉन इथे ऍज इट इज म्हणजे 1 प्लस लॅम्बडा प्लस 1 चा स्क्वेअर. ठीक, आणि याच्या परत ब्रॅकेट मध्ये, मग इथं कर्ली ब्रॅकेट घेऊन टाकूया, इथं मी स्क्वेअर ब्रॅकेट घेतो कारण परत एक ब्रॅकेट येणार. आता इथं यू ची व्हॅल्यू लोअर लिमिट सुरू आहे आपली. लोअर लिमिट मध्ये यू ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर हा होणार मायनस साइन 0 म्हणजे तो होणार -0 मायनस लॅम्बडा प्लस 1, ठीक आहे, लॅम्बडा प्लस 1 आणि कॉस 0
तो असतो 1. हा ब्रॅकेट या ठिकाणी कंप्लीट होतो. पहिल्या टर्म साठी आपण u ची व्हॅल्यू 0 घेतो. पुढे असणार प्लस, इथे लिहिला मी प्लस, परत e⁻0 म्हणजे 1 अपॉन 1 प्लस लॅम्बडा मायनस 1 चा स्क्वेअर, त्याच्या ब्रॅकेटमध्ये u ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर इथे होणार -0 मायनस लॅम्बडा मायनस 1 इंटू 1. सेम येते, साइन 0 म्हणजे 0, कॉस 0 म्हणजे 1. इथं ब्रॅकेट होणार कंप्लीट. बघा काय आन्सर मिळतं आता. दिस इज इक्वल टू π/4. ठीक, हा कंप्लीट जो पार्ट आहे बेसिकचा तो थोडासा बाजूला ठेवा. आता इथून इकडे पण बाजूला ठेवा. आता जी काय जागा आहे ती आपण वापरूया. π/4 ब्रॅकेट मध्ये काय येतं, आता स्क्वेअर ब्रॅकेट घेतो मी इथं. ठीक, हा मायनस साइन याला अप्लाय होणार. मुळात ब्रॅकेटचं साइन काय ते लक्षात घ्या. हा -0चा काही कन्सिडरेशनच नाही. मायनस ऑफ लॅम्बडा प्लस 1 आहे आणि बाहेर पण मायनस आहे, मग तो झाला प्लस लॅम्बडा प्लस 1 न्यूमरेटर मध्ये. ठीक आहे, आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस लॅम्बडा प्लस 1 चा स्क्वेअर. ठीक, ही जी सेकंड टर्म आहे याला सुद्धा मायनस साइन आहे आणि बाहेर पण मायनस आहे, म्हणजे इथं होणार प्लस सेकंड टर्म मध्ये लॅम्बडा मायनस 1 डिनॉमिनेटरला 1 प्लस लॅम्बडा मायनस 1 चा स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट. नाउ वी हॅव टू सिम्प्लिफाय दिस. सो दिस इज इक्वल टू π/4 ब्रॅकेट मध्ये लॅम्बडा प्लस 1 अपॉन इथं येणार लॅम्बडा प्लस 1 चा स्क्वेअर, तो असतो लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2 लॅम्बडा प्लस 1 आणि हा इथला 1 म्हणजे झाला 2 प्लस इकडे असणार लॅम्बडा मायनस 1 डिनॉमिनेटरला लॅम्बडा मायनस 1 चा स्क्वेअर लॅम्बडा स्क्वेअर मायनस 2 लॅम्बडा प्लस 1 आणि हा इथला 1 म्हणजे तो झाला प्लस 2. या ठिकाणी ब्रॅकेट कंप्लीट होतो. आता या दोघांचा घेणार एलसीएम. ठीक आहे, एलसीएम घेतल्यानंतर इथे येतो π/4 ब्रॅकेट मध्ये. दोघांचा एलसीएम म्हणजे डिनॉमिनेटरला 2 ब्रॅकेट आहेत, लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2 प्लस 2 लॅम्बडा आणि लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2 मायनस 2 लॅम्बडा. हे 2 ब्रॅकेट डिनॉमिनेटरला आहेत. न्यूमरेटर क्रॉस मल्टिप्लाय होणार एकमेकांना. ठीक, बऱ्यापैकी मोठे मावणार नाही, इथं मावणार नाही. तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मी हे परत एकदा, कारण न्यूमरेटर खूप मोठे आहे, मला पुसावं लागेल साईडला. ठीक, साईडला आपण जे काय लिहिलेलं आहे ते पुसून टाकू. डिनॉमिनेटर आहे आणि न्यूमरेटर मध्ये हे दोघे तिघांना मल्टिप्लाय होतील. मग लॅम्बडाने अगोदर कळतो तर ते होणार लॅम्बडा क्यूब मायनस 2 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2 लॅम्बडा 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर लॅम्बडा स्क्वेअर मायनस 2 लॅम्बडा प्लस 2. सिमिलरली हे दोघे तिघांना मल्टिप्लाय होतील तर ते होणार प्लस लॅम्बडा क्यूब प्लस 2 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2 लॅम्बडा मायनस 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस लॅम्बडा स्क्वेअर मायनस 2 लॅम्बडा मायनस 2. आता बघा काय काय कटिंग होतंय, काय काय शिल्लक राहतं. सो दिस इज इक्वल टू π/4 ब्रॅकेट मध्ये. ठीक, न्यूमरेटर अगोदर विचार करूया. मायनस 2 लॅम्बडा स्क्वेअर ब्ल्यू पेनने घेतो. मायनस 2 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2 लॅम्बडा स्क्वेअर कट झाला, प्लस लॅम्बडा स्क्वेअर मायनस लॅम्बडा स्क्वेअर कट झाला. ठीक, देन व्हॉट, प्लस 2 मायनस 2 सुद्धा कट झाला. अजून काही कट होतंय? नाही होत. हा, मायनस 2 लॅम्बडा प्लस 2 लॅम्बडा पण कट झाला आणि हा इथं प्लस 2 लॅम्बडा मायनस 2 लॅम्बडा पण कट झाला. क्लियर? सो नाव न्यूमरेटर मध्ये लॅम्बडा क्यूब प्लस लॅम्बडा क्यूब म्हणजे तो झाला 2 लॅम्बडा क्यूब. डिनॉमिनेटर मध्ये आता बघा पॅटर्न आहे ए प्लस बी ए मायनस बी चा. ठीक आहे, दिस इज ए
प्लस बी, हिअर इट इज ए मायनस बी, तो असणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे इथं होऊन जाणार लॅमडा स्क्वेअर प्लस 2 म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. नाव नेक्स्ट हा 2 या 2 सोबत कट होईल तर 2 शिल्लक राहणार, म्हणजे तो होऊन जातो पाय बाय 2. ब्रॅकेट मध्ये न्यूमरेटर मध्ये लॅमडा क्यूब, डिनॉमिनेटर मध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तो होणार ए स्क्वेअर म्हणजे लॅमडा स्क्वेअरचा स्क्वेअर लॅमडा रेस टू 4 प्लस 2ab 2 2 जा 4 लॅमडा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 मायनस 2 लॅमडाचा स्क्वेअर 4 लॅमडा स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट. Now again in the denominator you can observe 4 lambda square minus 4 lambda square cut झाला. So this is equal to इथंच लिहितो पाय बाय 2 ब्रॅकेट मध्ये लॅमडा क्यूब डिवायडेड बाय लॅमडा रेस टू 4 प्लस 4. आणि याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे फंक्शन आपलं मिळून जाते असतात फोरियर इंटिग्रल रिप्रेझेंटेशन मध्ये. इथपर्यंत एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि मग आपण फोरियर इंटिग्रल रिप्रेझेंटेशन मध्ये शो करू की गिवन फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स जे आहे ते इंटिग्रल आहे 0 टू इन्फिनिटी मध्ये. ओके, so now further हा एफ एस लॅमडा आहे. ठीक आहे ना, दिस इज द व्हॅल्यू ऑफ एफ एस लॅमडा. हा लिहिणार बाय इनवर्स ट्रान्सफॉर्म फोरियर इंटिग्रल रिप्रेझेंटेशन इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी एफ एस लॅमडा इंटू साइन लॅमडा एक्स डी लॅमडा विच इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी. आता एफ एस लॅमडा या ठिकाणी मिळाला आता किती येतो पाय बाय 2 सॉरी 2 अपॉन पाय राहिला ना इथं. एफ ऑफ एक्स इक्वल टू 2 अपॉन पाय 2 अपॉन पाय ते इथे येणार पाय बाय 2 आणि इंटू लॅमडा क्यूब डिवायडेड बाय लॅमडा रेस टू 4 प्लस 4 इंटू साइन लॅमडा एक्स डी लॅमडा. पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर येणार म्हणजे पाय बाय कट होतो 2 2 कट होतो. सो रिमेन्स व्हॉट इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी लॅमडा क्यूब अपॉन तर न्यूमरेटर मध्ये लॅमडा क्यूब आणि साइन लॅमडा एक्स डिनॉमिनेटर मध्ये लॅमडा रेस टू 4 प्लस 4 डी लॅमडा which is nothing but this function. बघा इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी लॅमडा क्यूब साइन लॅमडा एक्स अपॉन this one. So here you can say hence true. Clear? Let us take one more example on this. Type 1. Okay, so next question is using FIR Fourier integral representation. Show that integral 0 to infinity is equal to this function. ठीक? So here f of x is equal to pi by 2 cos x is an even function. Is an even function. मुळात हे बाकीचं 0 लिहिलं नाही. Defined in the interval. Now see this interval less than or equal to pi by 2 greater than pi by 2 म्हणजे कंप्लीट त्याने घेतलेलं आहे पण मॉड असल्यामुळे आपल्याला दोघं साईडच्या पूर्ण व्हॅल्यू मिळतील म्हणजे इन द इंटरवल मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. ऑल्सो कोसाइन टर्म्स ऑन LHS इंडिकेट्स कारण हे समजणं महत्वाचं आहे इंडिकेट्स और
Also cosine terms on LHS indicates Fourier cosine transform. आणि म्हणून आपण Fourier cosine transform ने करतो आहे. So that is what FC lambda integral 0 to infinity f of u cos lambda u du. So here it becomes integral 0 to infinity आणि f of u किती दिलेला आहे त्याने आपल्याला f of u दिलेला आहे pi by 2 cos x, but that is in the range of up to pi by 2 only. लेस दॅन आर इक्वल टू pi by 2 साठी म्हणजे इन्फिनिटी ने घेता मी फक्त कुठपर्यंत घेणार pi by 2 पर्यंत आणि f of x आहे pi by 2 cos x म्हणून pi by 2 cos u cos lambda u du.